मंडळी विचार करा, 2015 मध्ये एका व्यक्तीला कॉन्स्टेबलची नोकरी लागते. पुढे काम बघून मोठे अधिकारी खुश होतात आणि त्याचं प्रमोशन करून टाकतात. मग हा गृहस्थ 5 वर्ष आरामात नोकरी करतो. पण अचानक गावात चोरी होते आणि चौकशीसाठी त्याला बोलावलं जातं. आणि मग पुढे त्या चौकशीतून जे काही समोर येतं त्यानं अख्खं गाव चक्रावून जातं. कारण 10 वर्ष पोलिसी गणवेशात फिरणारा व्यक्ती चक्क चोर निघतो. आता मंडळी, ऐकायला ही एखाद्या सिनेमाची गोष्ट वाटत असेल, पण प्रत्यक्षात कानपूरमधली घडलेली खरीखुरी घटना आहे. एका महाभागाने 10 वर्ष पोलीस ऑफिसरचं नाटक इतकं दमदार उठवलं की गाव काय, त्याच्या बायकोला सुद्धा कधी त्याच्यावर संशय आला नाही. पण मध्येच माशी शिंकली आणि त्याचं सगळं भिंग फुटलं. आता हा महाभाग आहे तरी कोण, त्याने काय काय खेळ केले आणि त्याचं रहस्य कसं उघडकीस आलं, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी. मंडळी, या महाभागाचं नाव आहे आझाद सिंग जादोन आणि चोर कम पोलीस असणाऱ्या आझादची गोष्ट सुरू झाली होती 10 वर्षांपूर्वी. आझाद मूळचा कानपूरच्या कोशंबेचा रहिवासी. लहानपणापासूनच पोलीस होण्याचं खूळ त्याच्या डोक्यात होतं, पण परीक्षा पास होण्यासारखी बुद्धी नाही. मग त्याने ठरवून टाकलं की हम पुलिस जॉईन नहीं करेंगे, पुलिस हमें जॉईन करेगी. खरी नोकरी मिळवणं या जन्मात तरी शक्य नसल्याने हा डोकेबाज माणूस थेट बाजारातून पोलिसांचा गणवेश विकत घेऊन आला आणि त्याने स्वतःलाच कॉन्स्टेबल घोषित केलं. त्यासाठी त्याने कानपूरमधील पोलीस ठाण्याजवळील एक खोली भाड्याने घेतली. रोज सकाळी तो गणवेश घालून बाहेर पडायचा. त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना वाटायचं की हा खरा पोलीस आहे. त्यात अधूनमधून तो मुजोरी दाखवायचा. त्यामुळे त्याची खोटी ओळख आणखीनच घट्ट झाली आणि हळूहळू गावकऱ्यांचा नजरेत तो एक खरा पोलीस म्हणून मान मिळवू लागला. बरं, इतक्यावरच तो थांबला नाही. गेली 5 वर्ष कॉन्स्टेबलची नोकरी करून तो वैतागला होता आणि मग 2020 मध्ये त्याने स्वतःला सब इन्स्पेक्टर म्हणून प्रमोट केलं आणि हवालदार साहेब आता मोठे साहेब झाले होते. पुढे या ओळखीचा त्याला थेट फायदा झाला. कानपूरच्याच अमोली गावातील जयवीर सिंग यांनी आपली मुलगी सुधा हिचं लग्न त्याच्याशी करून दिलं. कारण त्यांना वाटलं की जावई सब इन्स्पेक्टर आहे, सरकारी नोकरीत आहे. लग्नानंतर सुद्धा आझाद कायम सासरी गणवेश घालूनच यायचा. कोणाला शंका येऊ नये म्हणून तो मी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये आहे, त्यामुळे ठाण्यात बसून काम नसतं असा बहाणा करायचा. एवढंच नाही तर त्याने आपल्या बायकोचा भाऊ म्हणजे सौरभ सिंग यालाही सोबत घेतलं. तो त्याला कधी ड्रायव्हर तर कधी साथीदार म्हणून बरोबर ठेवायचा. सौरभला सुद्धा अजिबात कल्पना नव्हती की तो एका मोठ्या फसवणुकीचा भाग बनतोय. मग पुढे आझाद सिंग आणि सौरभ मिळून रस्त्यावर गाड्या अडवायचे. पोलीस असल्याचा आवा आणून ते चालकांना घाबरवायचे आणि त्यांच्याकडून पैशाची वसुली करायचे. हळूहळू गावकरी त्याला दरोगाची म्हणून संबोधू लागले, त्याला सलामी ठोकू लागले. त्याच्या बनावट पोलीसगिरीतून त्याला मान सन्मान, नातेसंबंध आणि पैशाची सोय मिळत राहिली. इतकंच काय तर आझाद गावोगावी मुलांना पोलिसात नोकरी लावून देतो असं सांगून त्यांच्याकडून लाखो रुपयांची उकळपट्टी करायचा. सरकारी नोकरीचा आमिष दाखवून त्याने कित्येकांच्या कष्टाची कमाई गिळंकृत केली होती आणि या पैशांवर आझाद आणि त्याच्या मेहुण्याचं सगळं सुरळीत सुरू होतं. पण मध्येच माशी शिंकली आणि त्याचं सगळं कांड बाहेर आलं. त्याचं झालं असं की कानपूरच्या सजेटी गावात एका चोरीच्या प्रकरणाची चौकशी सुरू होती आणि तेव्हाच गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की एक सब इन्स्पेक्टर दररोज कारणे येतो, रस्त्यावर गाड्या अडवतो, वसुली करतो आणि नोकरी मिळवून देतो म्हणून पैसे घेतो. या माहितीने सजेटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अवधेश सिंग सावध झाले. त्यांनी त्वरित आझाद सिंग आणि त्याचा साथीदार सौरभ यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. थोड्याच वेळात दोघंही पोलिसाचा गणवेश घालून तेथे पोहोचले. आत्मविश्वासाने आझादने स्वतःची ओळख करून देताना म्हटलं की मी इटावा जिल्ह्यातील फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्यात पोस्टेड आहे. पण इथेच तो फसला, कारण अवधेश सिंग यांची आधी इटाव्यात पोस्टिंग झाली होती आणि त्यांच्या लक्षात लगेच आलं की हा माणूस तिथे नव्हता आणि हा खोटं बोलतोय. शंका पक्की करण्यासाठी त्यांनी इटाव्यात चौकशी केली आणि तिथून स्पष्ट झालं की आझाद सिंग नावाचा कुठलाही सब इन्स्पेक्टर कधीच त्या ठिकाणी कामावर नव्हता. एवढं असूनही सौरभ पोलिसांसमोर ठाम होता. त्यांना आत्मविश्वासाने सांगितलं की आझाद खरा सब इन्स्पेक्टर आहे, म्हणूनच मी माझ्या बहिणीचं लग्न त्याच्याशी केलंय. पण थोड्याच वेळात खरी गोष्ट बाहेर आली. दरम्यान पोलिसांनी आझादच्या घराची झडती घेतली आणि तिथून बनावट गणवेश, त्या गणवेशाची बिलं, एक एअर पिस्तूल, 3 बनावट नेमप्लेट्स, मोबाईल आणि इतर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू सापडल्या. इतक्या पुराव्यांनंतर आझादला सत्य सांगणं भाग पडलं आणि पोलिसांसमोर त्याने आपला गुन्हा कबूल केला. 10 वर्ष पोलिसांचा वेश परिधान करून गावाला, सासरच्यांना आणि मेहुणालाही फसवणारा हा महाभाग अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय. आणि या घटनेने अख्ख्या गावाचे डोकं फिरले, कारण ज्याला ते पोलीस म्हणून सलाम ठोकायचे त्यानेच गावकऱ्यांना रुबाडलं होतं. शिवाय या प्रकरणानं गावकरीच काय, स्वतःच्या कुटुंबियांच्याही पायाखालची जमीन सरकली. खोटं कितीही मोठं असलं तरी एक दिवस सत्य समोर येतच, हे या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पण तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे, कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.